सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मस्त असा आवरून मी आज देवपूजा करायला लागलेली सकाळचीच, कारण की आज गुरुवार पण होता आणि दत्त जयंती पण होती. आणि चांगल्या दिवशी म्हणजे चांगला योग आला आहे. गुरुवारची दत्त जयंती इथं पुरी माझ्या मध्ये करत होत्या. मस्त अशी देवपूजा ही झाली. प्रसन्न एकदम वाटत होतं. नंतर मी मस्त असा 1 कप चहा पिऊन घेतला. नंतर लागले की स्वयंपाकाला वड्या उकडायला टाकल्या होत्या, त्याच काढून घेतलेल्या आणि लागलेली कट करायला. गरमच होत्या, म्हणलं गरम आहेत तोपर्यंतच कट कराव्या. पीठ पण मळून ठेवलं होतं. स्वयंपाक अर्धा झालता आणि अर्धा राहिला होता, म्हणजे भाजी आणि भात बनवला होता फक्त. आणि नंतर मग पटपट चपात्या करून घेतल्या. निम्म्या आधीगर केल्या, म्हणजे 12 वाजायला यायला लागलेले, त्यामुळे मला 12 वाजता जप करायचा होता. म्हणजे असं आज सगळेच बरेच जण करतात आज दत्त जयंती दिवशी जप 12 वाजता, कारण की 12 वाजता दत्तांचा जन्म झाला होता. मग मी पण 108 वेळा जप केला. दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. तर कोणी केलं आहे ना त्यांनी पण मला सांगा कमेंटमध्ये. आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक करून घेतला. चपात्या बनवल्या आणि लगेच वड्या पण त्याच तव्यामध्ये छान अशा खरपूस परतून घेतल्या. तोपर्यंत तर परीचे पप्पा जेवायला आलं. मग पहिलं त्यांना जेवण वाढलं आणि नंतर ते मला म्हणायला लागलं तू पण माझ्यासोबत जेव म्हणून. मग मी पण त्यांच्यासोबत जेवली. आणि नंतर मग इतकी भांडी पडलेली ते पण घासून घेतली सगळी. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर कपडेच राहिली होती. मग हे म्हणले मी दोघींना आंघोळ घालतो, जा तू कपडे धुणे पटपट. मग ह्यांनी दोघींना छान असं तयार करायला लागलं होतं. मी ह्यांना म्हणलेलं दोघींना छान नटवा, कारण त्यांना फोटो काढायला न्यायचं होतं. ओजूचं पण जावाचं फोटो काढायचं होतं. तर ह्यांनी 2 मोठं काजळचं टिकलं लावलं. पण मी म्हणलं चालते असू द्या, तिथे गेल्यावर पुसते. परीला छान अशी फ्रॉक घातलेली, ओजूची एक पिशवीत घेतलेली. तिथे गेल्यावर दुसरी चेंज करायला तिचं कृष्णाचं फोटो काढायचं होतं. आणि नंतर बघितलं आधी स्टुडिओ कसं आहे, तिथले फोटो कसे आहेत. आणि नंतर ते हे म्हणायला लागले आधी फ्रॉकवर एक काढू, नंतर ह्या दोघींचा बहिणींचा काढू. आमचा फॅमिली एक फोटो काढला आणि तिचा कृष्णाचा एक काढला. तर भेटू पुढच्या